सर काय सांगाल ऑपरेशन टायगर बद्दल तुम्हाला काय तुमच्या माहिती समोर आली आणि काय सांगाल हे योग्य पद्धतीनं चाललंय की काय वाटतं सांगा? नाही, देशाच्या राजकारणामध्ये लोकांनी निवडून दिलेले सदस्य, मग ते खासदार असतील आमदार असतील, हे लोकमतातून त्या पक्षाच्या असलेल्या माध्यमातून निवडून दिले जातात. दुर्दैव एवढंच आहे की ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे अशा प्रकारचा नारा देणारा भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर निवडून न येता निवडून आलेल्यांना पक्ष फोडायचा आणि त्यातून बहुमत आणि देश जिंकला, राज्य व्याप्त केला, अशा प्रकारची भीमगर्जना थाटामध्ये जी वल्गना करते आहे हे दुर्दैव आहे. आता निवडणुका झाल्यानंतर डिलिमिटेशनचा विषय आल्यानंतर किती मताचं अंतर पडल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत डिलिमिटेशन करणार याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये जी राजकीय अस्थिरता आहे, नाराजीचा स्तूर आहे, त्याचं प्रत्यंतर मागच्या वेळेला आपण बघितलं असेल. लोकसभेच्या निवडणुकीला 350-400 पारचा असा नारा देणारे 2 पक्षाच्या आधारावर निवडून आले. आत्ताच्या निवडणुकीला सुद्धा तशीच परिस्थिती होईल, किंबहुना केंद्रातलं सत्ता जाऊ शकते. म्हणून डिलिमिटेशन नावाखाली, महिला आरक्षणाच्या नावाखाली या देशातली राज्यातली सत्ता ही मिळवण्यासंदर्भामधला निर्णय घेत असताना जी मतं कमी पडत आहेत ती परत जुळवण्यासाठी आता इतर पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचं हे प्रत्यंतर आहे आणि मला वाटतं की कोणी प्रेमाने जात नाही. फार मोठ्या प्रमाणात त्यांना आमिष दाखवली जातात, फार मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी भुलवलं जातं आणि त्या पायी काही लोक अशा प्रकारचा निर्णय घेत असेल असं मला वाटतं. पण एकूण काही आमिष दाखवली गेली असा आरोप होतोय. परत त्याचबरोबर जे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण आहे त्याच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकरांवर प्रेशर आणलं, दबाव आणलाय, त्याचा निकाल काही दिवसांवर आहे. हे या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होत आहेत असं वाटतं तुम्हाला? काही करू शकतात, म्हणजे ते सत्तेचा उपयोग करून काही करायचं, हुक अँड कुकच्या पद्धतीने करायचं अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. मला वाटतं पवनराजे निंबाळकरांच्या बाबतीमधलं बघितलं ते एक लढवय्या म्हणून अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. पण आज त्यांचं नाव आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आहे. मला वाटतं काही होऊ शकतं. या देशात सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमलं नव्हतं ते मला वाटतं की आज भाजप पूर्णपणाने ती वापरते आणि मग अशा प्रकारची समीकरणं बदलले ते असं मला वाटतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि तानाजी सावंत यांनी सगळं ते हे ऑपरेशन राबवलं असेल, चार्टर प्लेनचं नियोजन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं एकूण बोललं जातं. नाही, मला वाटतं की त्या संदर्भामध्ये त्यांनी काय ऑपरेशन केलं, उद्धव ठाकरेंनी पण मला वाटतं सांगितलेलं आहे की ज्यांना जायचं त्यांना जाऊन द्या, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ऑपरेशन गुवाहाटी नंतर ऑपरेशन टायगर फरक एवढाच आहे, फक्त त्यातली नावं बदललेली आहेत, फक्त ऑपरेशन झालेलं आहे. साहेब, ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तरीची पण धास्ती आहे, असं काही बैठका वगैरे घेतल्या जात आहेत का अशा पद्धतीनं आपल्याकडून, की असं काही होऊ नये? नाही, असं अजिबात तसं काही नाही आहे आणि या बाबतीमध्ये सुप्रियाताई बोलतील. असं कुठल्याही प्रकारची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची चर्चासुद्धा नाही आणि आमच्याकडे कुठलाही विषय पण नाही.